नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या 2 व्हिडिओ पासून आपण टेट नोट्सला सुरुवात केलेली आहे। आपल्या टेट नोट्सला नुकताच सुरुवात झालेली आहे, पण आता आपण असा एक घटक पाहणार आहोत, तो आपल्या टीईटीला आणि टेटला 100% उपयोगाला येणार आहे। टीईटीला हा घटक दरवेळेस 4 मार्काला विचारला जातो आणि सध्याची सिच्युएशन म्हणजे सध्याची परिस्थिती जी चालू आहे त्या परिस्थितीनुसार आपल्या आगामी जी काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट जी परीक्षा होणार आहे त्या दृष्टिकोनातून हा घटक खूप महत्त्वाचा आहे। आणि सध्या जे काही युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध चालू आहे त्या युद्धाची सर्व पार्श्वभूमी किंवा पहिलं महायुद्ध कसं झालं, दुसरं महायुद्ध कसं झालं, त्याच्या मागची सर्व काही पार्श्वभूमी काय होती, हा सर्व घटक अभ्यासणं गरजेचं आहे। म्हणजे जे काही त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी होती आणि जे काही आता नाटो वगैरे सर्व चालू आहे ते आपल्याला एकदम कळायला अवघड जातं जर आपण ह्या घटकाचा अभ्यास केला। म्हणजे जुनं जे काही 10वीचं पुस्तक आहे त्या घटकाचा अभ्यास केला तर आत्ताची सर्व परिस्थिती आपल्याला एकदम व्यवस्थितपणे समजून जाईल। आणि आत्ता जे काही वॉर चालू आहे म्हणजे तिसरं वॉर सुद्धा कसं होऊ शकतं ते एकदम आपल्याला व्यवस्थितपणे समजून जाईल। नाटो काय आहे, राष्ट्रसंघ काय आहे, युनो काय आहे, पहिलं महायुद्ध कसं झालं, रशियन राज्यक्रांती काय होती, राष्ट्रसंघ त्याच्यात कसा आला, मग संयुक्त राष्ट्र संघटना कशी स्थापन झाली, हे सर्व आपल्याला व्यवस्थितपणे समजून जातं। आणि हा सर्व बेस आपल्याला इयत्ता 10वीचं जे जुनं इतिहासचं पुस्तक आहे त्याच्यामधून आपल्याला सर्व व्यवस्थितपणे क्लिअर होऊन जातं। आणि हे इयत्ता 10वीचं जुनं इतिहासचं पुस्तक या घटकावर टीईटीला 4 मार्क 100% असतात म्हणजे असतात। आत्तापर्यंतचा 2013 पासूनचे 2021 पर्यंतचे पेपर बघा, 4 मार्काला ह्या पुस्तकावर प्रश्न विचारले गेलेले आहेत। म्हणून आत्ताच्या आगामी काळामध्ये होणारी टीईटीची परीक्षा आणि आगामी काळात होणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ह्या दृष्टिकोनातून हे इतिहासचं पुस्तक खूप महत्त्वाचं आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून आपण हे 10वीचं इतिहासचं पुस्तक एकदम सविस्तरपणे पाहणार आहोत, नोट्सच्या स्वरूपात पाहणार आहोत, एकदम डीपमध्ये म्हणजे सर्व परिस्थिती आणि एकदम व्यवस्थित ज्ञान आपल्याला होऊन जाईल। तर आता हे जे काही इयत्ता 10वीचं जुनं इतिहासचं पुस्तक आहे याच्यामध्ये या पुस्तकाचं नाव आहे 20व्या शतकातील जग। म्हणजे 20व्या शतकामध्ये काय काय घडामोडी झाल्या त्या घडामोडीवर आधारित हे पुस्तक आहे। आता जे काही इयत्ता 10वीचं जुनं इतिहासचं पुस्तक आहे याच्यामध्ये एकूण 4 टॉपिक आहेत। 4 टॉपिकमध्ये त्याच्यामध्ये सब टॉपिक आहेत, म्हणजे एक मेन टॉपिक त्याच्यामध्ये 3-3, 4-4 असे टॉपिक आहेत। आपण सर्व टॉपिक एकदम व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत, ऑब्जेक्टिव्ह व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत, म्हणजे एकदम डीप नॉलेज आपल्याला मिळून जाईल। म्हणजे एकंदरीत 12 ते 13 व्हिडिओमध्ये आपले हे पुस्तक कंप्लीट होईल। म्हणजे एका चॅप्टरवर एक व्हिडिओ या दृष्टिकोनातून आपण हे 10वीचं पुस्तक क्लिअर करणार आहोत। कुठलीही गडबड नाही, कुठलीही स्पीडमध्ये नाही, एकदम सविस्तरपणे एकदम डीपमध्ये पाहणार आहोत। आता आपण तुर्तास या पुस्तकामध्ये नेमकं काय काय आहे ते पाहू। 20व्या शतकातील जग हे पुस्तकाचं नाव आहे। त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे साम्राज्यवाद। साम्राज्यवाद या घटकाचं टॉपिक जरी असलं तर याच्यामध्ये पहिला सब पॉईंट आहे भौगोलिक शोध व वसाहत असा एक सेपरेट टॉपिक। त्यानंतर आशियातील साम्राज्यवाद, त्याच्यामध्ये भारतामध्ये पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज हे कसे आले, त्यानंतर कर्नाटक युद्ध कसं झालं, पुन्हा चीनचा साम्राज्यवाद आहे, त्याच्यामध्ये अफूचं पहिलं युद्ध, अफूचे दुसरं युद्ध आहे, त्यानंतर जपानचे साम्राज्यवाद आहे, त्याच्यानंतरचा तिसरा टॉपिक साम्राज्यवादामधला आहे आफ्रिकेतील साम्राज्यवाद, हा झाला साम्राज्यवाद। त्याच्यानंतरचा दुसरा मेन टॉपिक आहे संघर्षमय 20वे शतक। ह्याच्यामध्ये 5 टॉपिक आहेत। ह्याच्यामधले पहिलं टॉपिक पहिले महायुद्ध, त्याच्यानंतर रशियन राज्यक्रांती, राष्ट्रसंघ, युरोपातील हुकुमशाही, दुसरे महायुद्ध, त्याच्यामध्ये मुसोलिनीचा फॅसिस्टवाद, जर्मनीतील जो काही हिटलर होता त्याची नाझी हुकुमशाही, तुर्कस्तानची हुकुमशाही, जपानमधील लष्करी हुकुमशाही व लष्करशाहीचा उदय, त्यानंतरचे दुसरे महायुद्ध व जग, असे संघर्षमय 20वे शतक जे आहे ना दुसरा टॉपिक, त्याच्यामध्ये असे 5 टॉपिक आहेत मेन। त्यानंतरचा तिसरा टॉपिक आहे आशिया व आफ्रिका खंडातील बंधभुक्ती। याच्यामध्ये आशिया आहे, त्याच्यामध्ये भारत चीनची माहिती दिलेली आहे, त्यानंतर आफ्रिका आहे, हा झाला तिसरा टॉपिक। त्यानंतर चौथा टॉपिक आहे दुसऱ्या महायुद्धानंतरचे जग, त्याच्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती आहे, जागतिकीकरण, असा एवढा सर्व मोठा पसारा ह्या 10वीच्या पुस्तकात आहे। असे एकंदरीत 12 ते 13 व्हिडिओमध्ये आपण हे सर्व एकदम व्यवस्थितपणे पाहणार आहोत, कसलीही गडबड न करता। आता तुर्तास आपण जे काही 10वीचं जुने इतिहासचं पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे 20व्या शतकातील जग। त्याच्यातला मेन टॉपिक आहे साम्राज्यवाद। त्या साम्राज्यवादामधला पहिला टॉपिक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, भौगोलिक शोध व वसाहत। आता आपण डायरेक्ट ऑब्जेक्टिव्हला सुरुवात करणार आहोत, त्याच्या मागची थोडीशी एक पार्श्वभूमी समजून घेऊन आपण ऑब्जेक्टिव्हला सुरुवात करू।
भौगोलिक शोध व वसाहतवाद हा जो घटक आहे त्याच्यामधली थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊ. आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच क्रांती, औद्योगिक क्रांती या मोठ्या प्रमाणात बदल घडविला होता. म्हणजे जे काही औद्योगिक क्रांती झाली होती त्या औद्योगिक क्रांतीने मोठ्या प्रमाणात बदल घडून आला होता. औद्योगिक क्रांती ही 18व्या शतकातील महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. आता पण आपण अभ्यासलेलं आहे. जगावर औद्योगिक क्रांतीचे परिणाम झाले हे सर्वांना माहिती आहे. आधुनिक काळातील साम्राज्यवाद हे औद्योगिक क्रांतीचे अपत्य आहे. लक्षात घ्या, आधुनिक काळातील साम्राज्यवाद हे औद्योगिक क्रांतीचे अपत्य आहे. पूर्वीच्या काळी अनेक राजे शेजारच्या किंवा दूरवरच्या प्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची किंवा महत्त्वाकांक्षा बाळगून आक्रमण करत होते. त्याच महत्त्वाकांक्षेतून जगात ग्रीक, रोमन, तुर्की साम्राज्य निर्माण झाली. तसेच भारतामध्ये चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, बादशाह अकबर यांनी बलाढ्य साम्राज्य निर्माण केले. वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या महत्त्वाकांक्षेतून ग्रीक, रोमन, तुर्की साम्राज्य निर्माण झाली. भारतात चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, बादशाह अकबर यांची बलाढ्य साम्राज्य निर्माण झाली. आता अक्षर थोडंसं खराब आहे, थोडंसं म्हणजे बरंचसं खराब आहे, तरी समजून घ्या. त्याच्या मागचे मेन ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचं आहे. आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अक्षर खराब जरी असले तरी काही हरकत नाही आहे, पण मी ते उच्चार करून एकदम व्यवस्थित सांगतोय, तुमच्या लक्षात येईल तरी वाचता येईल असं एकदम आहे तेवढं तरी. भारतात चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, बादशाह अकबर यांची बलाढ्य साम्राज्य निर्माण झाली. इसवी सन 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल म्हणजे इस्तंबूल हे ठिकाण ऑटोमन तुर्कांनी जिंकून घेतले. लक्षात घ्या, इसवी सन 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल, इस्तंबूल हे ठिकाण ऑटोमन तुर्कांनी जिंकून घेतले. पोर्तुगीज राजा हेनरी यांनी नौकायानाला उत्तेजन दिले. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल की नौकायानाला पोर्तुगीजमध्ये उत्तेजन कोण दिले किंवा नौकायानाला उत्तेजन कोण दिले, तर पोर्तुगीज राजा हेनरी हा पोर्तुगीज राजा होता. पोर्तुगीज राजा हेनरी यांनी नौकायानाला उत्तेजन दिले. होकायंत्र व ॲस्ट्रोलॅब म्हणजे वेदयंत्र यांसारख्या यंत्रांचा शोध, नव्याने तयार केलेले नकाशे आणि मार्गदर्शक पुस्तके सागरी प्रवासाला उपयुक्त ठरले. पृथ्वी सपाट नसून गोल या कोपर्निकसच्या कल्पनेच्या आधारे भूसंशोधकांनी अज्ञात भूप्रदेश शोधून काढले. पृथ्वी सपाट नसून गोल आहे हा जो कोपर्निकसचा कल्पना होती त्याच्या आधारे भूसंशोधकांनी अज्ञात भूप्रदेश शोधून काढले. ख्रिस्तोफर कोलंबस, जॉन कॅबट, अमेरिको वेस्पुसी यांनी 15व्या शतकात अमेरिका खंडाचे उत्तर पूर्व मध्य भाग प्रथमतः प्रकाशात आणले. लक्षात घ्या, ख्रिस्तोफर कोलंबस, जॉन कॅबट, अमेरिको वेस्पुसी यांनी 15व्या शतकात अमेरिका खंडाचे उत्तर पूर्व मध्य भाग प्रथमतः प्रकाशात आणले. वास्को द गामा यांनी भारताकडे जाणाऱ्या सागरी मार्गाचा शोध लावला. हा प्रश्न बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता आणि आपल्या टीईटीला सुद्धा येऊन गेलेला आहे. वास्को द गामा यांनी भारताकडे जाणाऱ्या सागरी मार्गाचा शोध लावला. पहिला पोर्तुगीज खलाशी फर्डिनांड मॅगलिन. लक्षात घ्या, पहिला पोर्तुगीज खलाशी असा प्रश्न सरळ सेवेमध्ये विचारला गेला आहे. इतर सर्व ज्या काही स्पर्धा परीक्षेमध्ये होत्या त्याच्यामध्ये विचारला गेलेला आहे. पहिला पोर्तुगीज प्रवासी किंवा पहिला पोर्तुगीज खलाशी कोण, तर पहिला पोर्तुगीज खलाशी हा फर्डिनांड मॅगलिन हा सागरी मार्गाने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करण्याच्या ईर्षेने सागरी सफरीवर निघाला. फर्डिनांड मॅगलॅन हा पहिला पोर्तुगीज खलाशी होता. फर्डिनांड मॅगलॅन हा पहिला पोर्तुगीज खलाशी होता. सागरी सफरीतूनच स्पॅनिश, पोर्तुगीज, डच, इंग्रज व फ्रेंच यांनी नव्याने शोधलेल्या प्रदेशांमध्ये वसाहती स्थापन झाल्या. सागरी सफरीतूनच स्पॅनिश, पोर्तुगीज, डच, इंग्रज व फ्रेंच यांनी नव्याने शोधलेल्या प्रदेशांमध्ये वसाहती स्थापन झाल्या. आता वसाहत काय म्हणजे ते आपण पाहू. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एका विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे, म्हणजे जागा बळकावणे त्या प्रकारचं आहे. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एका विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. युरोपीय राष्ट्रांनी आशिया व आफ्रिका खंडातील राष्ट्रांवर आपला साम्राज्यवाद लादला. कोण? युरोपीय राष्ट्रांनी आशिया व आफ्रिका खंडातील राष्ट्रांवर आपला साम्राज्यवाद लादला. साम्राज्यवादाला इंग्रजीमध्ये इम्पिरियलिझम म्हणतात. लक्षात घ्या, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की साम्राज्यवादाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, तर साम्राज्यवादाला इंग्रजीमध्ये इम्पिरियलिझम म्हणतात.
साम्राज्यवाद हा शब्द इम्पिरियम या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. साम्राज्यवाद हा शब्द इम्पिरियम या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. आता इम्पिरियम याचा अर्थ सत्ता किंवा अधिकार असा होतो. इम्पिरियम याचा अर्थ सत्ता किंवा अधिकार असा होतो. साम्राज्यवाद, आता आपण साम्राज्यवाद म्हणजे काय आहे तो समजून घेऊ. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे व नव्या वसाहती स्थापन करणे याला साम्राज्यवाद म्हणतात. लक्षात घ्या, जो काही विकसित राष्ट्र आहे तो अविकसित राष्ट्रामध्ये जाऊन तिथं आपले वर्चस्व प्रस्थापित करून तिथं आपल्या नवीन वसाहती स्थापन करणे म्हणजे साम्राज्यवाद होय. आता जो काही युक्रेन आणि रशियाचं चालू आहे त्याच्यामध्ये आता रशिया युक्रेनवर जाऊन त्या युक्रेनवर सर्व कब्जा करून तिथं आपलं साम्राज्य वाढवलं म्हणजेच तो झाला साम्राज्यवाद. आता तो तसंच करत आहे, आपलं साम्राज्य वाढवत चाललेलं आहे. साम्राज्यवाद हा वसाहतवादीतून निर्माण झाला आहे. लक्षात घ्या, प्रश्न विचारला जाऊ शकतो की साम्राज्यवाद हा कशातून निर्माण झालेला आहे, तर साम्राज्यवाद हा वसाहतवाद यातून निर्माण झालेला आहे. 17व्या शतकापासून सुरू झालेल्या साम्राज्यवादास कारणीभूत घटक कोणकोणते. आता जो काही हा साम्राज्यवाद काही चालू झालेला आहे, हा साम्राज्यवाद हा जो चालू झालेला आहे तो 17व्या शतकापासून सुरू झालेला आहे. पण आता जो काही 17व्या शतकापासून सुरू झालेला साम्राज्यवाद आहे त्याच्या मागचे मूळ कारणीभूत घटक कोणते आहेत. आता ते मूळ कारणीभूत घटक आपण पाहू. त्यातला पहिला महत्त्वाचा घटक आहे वैज्ञानिक शोध. वैज्ञानिक शोध लागत गेले त्यामुळे साम्राज्यवाद विस्तार वाढत गेला. त्यानंतरचा आहे औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती हा सुद्धा घटक 17व्या शतकात सुरू झालेल्या साम्राज्यवादास महत्त्वाचा कारणीभूत आहे. परीक्षेमध्ये 4-5 घटक दिलेले जातील, जोड्या लावा दिले जातील किंवा चूक बरोबर मध्ये सुद्धा दिलेले जातील किंवा ज्या घटक दिलेले असतील आणि हे साम्राज्यवादास कारणीभूत आहेत किंवा नाहीत असा सुद्धा प्रश्न दिलेला जाऊ शकतो. 17व्या शतकापासून सुरू झालेल्या साम्राज्यवादातील महत्त्वाचे कारणीभूत घटक कुठले. वैज्ञानिक शोध, औद्योगिक क्रांती, कच्च्या मालाची असलेली आवश्यकता, आशिया आफ्रिका खंडाची संपन्नता म्हणजे आशिया आणि आफ्रिका खंड हा विविधतेने संपन्न होता. आता जो काही हा तिसरा घटक आहे कच्च्या मालाची आवश्यकता. कच्च्या मालाची आवश्यकता काय होती तर औद्योगिक क्रांतीमुळे उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ झाली होती. कच्चा माल कमी पडू लागला. युरोपातील राष्ट्रांमध्ये स्वतःचा माल विकण्याची स्पर्धा सुरू झाली होती. त्यावेळेस स्पर्धेमध्ये टिकायचे असेल तर आपला माल स्वस्त किमतीत विकणे आवश्यक होते. त्याकरता उत्पन्नाचे खर्च कमी करणे आणि कच्चा माल स्वस्त दरात मिळवणे ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्या काळामध्ये. म्हणून कच्चा माल मिळवण्यासाठी वसाहत हे चांगले साधन आहे. त्यासाठी युरोपीय राष्ट्रीय आशिया व आफ्रिका खंडाकडे वळली होती. मग आता आशिया आणि आफ्रिका खंडाची संपन्नता हा सुद्धा एक घटक महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये आशिया आफ्रिका खंडातील राष्ट्र हे नैसर्गिक साधन संपदेने विविध होती. त्याच्यामध्ये सोने, चांदी, हिरे, लोखंड, कोळसा, खनिज यांसारख्या पदार्थांचे साठे आशिया खंडात विपुल प्रमाणात होते. आशिया खंडामध्ये तर मसाल्यांच्या पदार्थाची मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होते. त्यामुळेच इंग्रज आपल्या भारतामध्ये आले होते कशाचा, मसाल्याचा व्यापार करण्यासाठी. या भूभागातील वसाहती आपल्या ताब्यात असल्यास तेथील खनिज आपल्या संपत्ती म्हणजे जी काही आपली त्या एरियातली खनिज संपत्ती आहे ती आपल्या मालकीची होईल या उद्देशाने ते इथे आले होते. कुठं, आशिया आफ्रिका खंड. त्यातूनच आपल्याला प्रचंड फायदा मिळवता येईल आणि आपला देश अधिक संपन्न होईल या दृष्टिकोनातून ते आशिया आणि आफ्रिका खंडाकडे वळले होते. या भूमिकेतूनच युरोपीय राष्ट्र आशिया व आफ्रिका खंडात वळले. त्यानंतरचा घटक कुठला आहे, युरोपातील नवोदित राष्ट्रात. ह्याच्यामध्ये काय होतं, 19व्या शतकामध्ये जर्मन व इटली यांचे म्हणजे 19व्या शतक होतं ना की 19व्या शतकामध्ये जर्मन व इटली यांचे एकीकरण होऊन नवीन राष्ट्र उदयास आली होती. त्यामध्ये इंग्लंड सारख्या राष्ट्राचे प्रचंड साम्राज्य असावे व आपल्याकडे वसाहती नसाव्यात याची नवोदित राष्ट्रांना खंत वाटू लागली. आता कोणाला साहजिकच आहे की हो, जे दुसऱ्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही मग ते आपण मिळवायला आपल्याला सुद्धा पाहिजे असा दृष्टिकोन सर्वांचाच होतो. त्याच दृष्टिकोनातून जे काही नवोदित राष्ट्र होते ते युरोपातील नवोदित राष्ट्र वसाहतवादाकडे वळली होती. वसाहतवादाकडे म्हणजे साम्राज्यवादास कारणीभूत ठरली होती. त्यातच जर्मनी इटलीच्या साम्राज्यवादी स्पर्धेमुळे जगात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले होते. हे विधान सुद्धा खूप महत्त्वाचं आहे की जर्मनी इटलीच्या साम्राज्यवादी स्पर्धेमुळे जगात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले होते. मग त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा घटक येतो धर्मप्रसार. आता कसा आहे, ख्रिस्ती धर्माचा प्रसार जगभर व्हावा अशी युरोपियांची इच्छा होती. तसं कुणालाही वाटतं की आपल्या धर्माचा प्रसार आपण जास्त करावा. तसंच युरोपियांनाही वाटत होतं की ख्रिस्ती धर्माचा प्रसार हा जगभर व्हावा अशी युरोपियांची इच्छा होती. त्यांचा धर्म व संस्कृती जगावर सर्वश्रेष्ठ असावी अशी त्यांची समजूत होती. इंग्रजांनी भारतात पाऊल ठेवले ते
हाती तराजू व बायबल घेऊन, हे विधान सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. इंग्रजांनी भारतात पाऊल ठेवले ते हाती तराजू व बायबल घेऊन. इंग्रजांनी भारतात पाऊल ठेवले ते कसे? तराजू व बायबल घेऊन. यातील तराजू हे व्यापाराचे व बायबल हे धर्मप्रसाराचे प्रतीक होते. वसाहती स्थापन केल्यानंतर अनेक धर्मप्रसारक तेथे पोचले. धर्माच्या प्रसारासाठी अनेक मिशन स्थापन झाल्या. त्यातून साम्राज्यवाद वाढीस लागला. आणि त्याच्यामधला 8वा मुद्दा आहे आशिया आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रांचा दुबळेपणा. हे एवढे कारण आहेत की 17व्या शतकापासून सुरू झालेला जो साम्राज्यवाद आहे त्या साम्राज्यवादास कारणीभूत असलेले हे 8 घटक आहेत. आता साम्राज्यवादानंतर आणखीन एक नवीन संकल्पना आहे आर्थिक साम्राज्यवाद. आपण तोंडी पाहू आर्थिक साम्राज्यवाद म्हणजे काय. जे काही नव्या प्रकारच्या साम्राज्यवादाला आर्थिक साम्राज्यवाद म्हणतात. आता कसं, जे काही अप्रगत राष्ट्रावर आर्थिक व राजकीय वर्चस्व मिळून तेथील नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग आपल्या देशासाठी करणे, देशाला जास्तीत जास्त आर्थिक फायदे मिळवून देणे, हे नव्या साम्राज्यवादाचे प्रमुख उद्दिष्ट होते. या नव्या साम्राज्यवादालाच आर्थिक साम्राज्यवाद असे म्हणतात. किंवा एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आर्थिक वर्चस्व प्रस्थापित करणे, यालाच आर्थिक साम्राज्यवाद म्हणतात. आता आपण ह्याच्यातले जे काही मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत ते पाहू. बाष्पशक्ती व विद्युत शक्ती, कोळसा, लोखंड या शोधामुळे वाहतूक व दळणवळण क्षेत्रात गतिमानता आली. बाष्पशक्ती, विद्युत शक्ती, कोळसा, लोखंड या शोधामुळे वाहतूक व दळणवळण या क्षेत्रात प्रचंड गतिमानता आली. कच्चा माल मिळवण्यासाठी युरोपीय राष्ट्रे आशिया व आफ्रिका खंडाकडे वळली. आशिया आफ्रिका खंडातील राष्ट्रे नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न होती. ते मग सांगितलं होतं तसंच. सोने, चांदी, हिरे, लोखंड, कोळसा या खनिज पदार्थांचे साठे आफ्रिका खंडात विपुल प्रमाणात होते. 19व्या शतकात जर्मन व इटली यांचे एकत्रीकरण होऊन ही नवीन राष्ट्रे उदयास आली. कुठले? 19व्या शतकात जर्मन व इटली यांचे एकत्रीकरण होऊन ही नवीन राष्ट्रे उदयास आली. जर्मनी व इटलीच्या साम्राज्यवादी स्पर्धेमुळे जगात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले. ख्रिस्ती धर्माचा प्रसार जगभर व्हावा अशी युरोपियांची इच्छा होती. ख्रिस्ती धर्म व संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ आहे असा युरोपियांचा समज होता. कुणाचा? युरोपियांचा. इंग्रजांनी भारतात पाऊल ठेवले ते हाती तराजू व बायबल ठेवून. मग आम्ही ते मुद्दे सांगताना त्याच्यामध्ये हे सांगितलं होतं. हे आता ऑब्जेक्टिव्हच्या स्वरूपात सांगतोय. तराजू हे व्यापाराचे व बायबल हे धर्मप्रसाराचे प्रतीक होते. नव्या प्रकारच्या साम्राज्यवादालाच आर्थिक साम्राज्यवाद असे म्हणतात. नव्या प्रकारच्या साम्राज्यवादालाच आर्थिक साम्राज्यवाद असे म्हणतात. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आर्थिक वर्चस्व प्रस्थापित करणे, याला आर्थिक साम्राज्यवाद असे म्हणतात. औद्योगिकरण झालेल्या युरोपीय राष्ट्रांनी व्यापार वाढीसाठी साम्राज्य विस्ताराचे धोरण स्वीकारले. औद्योगिकरण झालेल्या युरोपीय राष्ट्रांनी व्यापार वाढीसाठी साम्राज्य विस्ताराचे धोरण स्वीकारले. अर्थकारण हा साम्राज्य विस्ताराचा आत्मा आहे. हे विधान खूप महत्त्वाचं आहे. अर्थकारण हा साम्राज्य विस्ताराचा काय आहे? तर आत्मा आहे. अर्थकारण हा साम्राज्य विस्ताराचा आत्मा आहे. औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात आर्थिक साम्राज्यवादाचे स्वरूप अधिक व्यापक बनले. कसे बनले हे सुद्धा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात आर्थिक साम्राज्यवादाचे स्वरूप हे अधिक व्यापक बनले. कच्च्या मालासाठी वसाहती काबीज करणे आणि त्याच प्रदेशातील पक्क्या मालासाठी व विक्रीसाठी बाजारपेठा उपलब्ध करणे हे युरोप राष्ट्रांचे धोरण होते. तर आता ह्याच्यामधले जे काही हे वास्को द गामा हा कुठला होता? तो भारताकडे जाणारा सागरी मार्ग त्याने शोधून काढला. अमेरिका वेस्पुसी अमेरिका खंडाचा उत्तर पूर्व व मध्य भाग. फर्डिनांड मॅकलिन पृथ्वी प्रदक्षिणा. आधुनिक काळातील साम्राज्यवाद हे औद्योगिक क्रांतीचे अपत्य आहे. त्यातला तर महत्वाचे ऑब्जेक्ट कुठले आहेत? आधुनिक काळातील साम्राज्यवाद हे औद्योगिक क्रांतीचे अपत्य आहेत. इसवी सन 1453 मध्ये कॉन्स्टॅन्टिनोपल हे ठिकाण ऑटोमन तुर्कांनी जिंकून घेतले. पोर्तुगीज राजा हेनरी यांनी नौकायानाला उत्तेजन दिले. औद्योगिक क्रांतीचे माहेरघर इंग्लंडला म्हटले जाते. झालं एवढंच आहे याच्यामध्ये. 10वीच्या पुस्तकातील नोट्स ऑब्जेक्टिव्ह पाहायला घेत आहोत. त्याच्यामधलं 10वीच्या पुस्तकाचं नाव 20व्या शतकातील त्याच्यामधला साम्राज्यवाद हा घटक पाहत आहोत. साम्राज्यवाद घटकामधलाच पहिला टॉपिक आहे भौगोलिक शोध व वसाहतवाद. हा भौगोलिक शोध व वसाहतवाद इतका डीपमध्ये आहे, यालाच आपल्याला जवळजवळ 15 ते 20 मिनिट लागलेले आहेत. मग विचार करा पुढले टॉपिक कसे कसे आहेत. म्हणून आपण प्रत्येक टॉपिक हे सेपरेट पाहणार आहोत, म्हणजे एकदम सविस्तरपणे आपल्याला सर्व माहिती मिळून जाईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, हे नोट्स आहेत, हे पॉईंट्स आहेत, जे काही समजून सांगितलेलं आहे ते कसं वाटलं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.
शेअर करा आणि हे वाचून याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा, ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून असे जे काही नवीन नवीन सर्व व्हिडिओज टाकणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेला उपयोगी पडतील आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा उपयोगी पडतील अशा दृष्टिकोनातूनच मी सर्व व्हिडिओ टाकत असतो. यातून तुमचा काही फायदा होत असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावना, तुमचे मत, तुमची प्रतिक्रिया ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा.